एनकी येथे 63 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व जकराया प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ. सचिनदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोहोळच्या दक्षिण भागातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक मदतीचा हात. मोहोळ तालुक्यातील एणकी येथे ICAR राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव आणि जकराया प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील 63 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. श्री जकराया महाराज मंदिर परिसरात हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नूतन जिल्हा परिषद सदस्य तथा जकराया शुगरचे चेअरमन माननीय सचिनदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ यांच्या नियोजनातून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये. लाभार्थी एणकी, आरबळी, मिरी, वटवटे, जामगाव बुद्रुक आणि जामगाव खुर्द या 6 गावातील जिल्हा परिषद शाळांमधील 63 विद्यार्थी. प्रमुख उपस्थिती. नूतन जिल्हा परिषद सदस्य सचिनदादा जाधव, पंचायत समिती सदस्य असलमभाई चौधरी, डॉक्टर संग्राम धुमाळ, डॉक्टर निलेश गायकवाड, एणकी सरपंच पोपट जाधव यांच्यासह विविध गावातील सरपंच उपस्थित होते. श्री जकराया महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विकासाचा संकल्प आणि सामाजिक बांधिलकी. यावेळी बोलताना सचिनदादा जाधव म्हणाले की मोहोळ दक्षिण भाग विकासापासून काहीसा दूर राहिला आहे. या भागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रासारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांच्या माध्यमातून भविष्यातही शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील. माननीय असलमभाई चौधरी यांनी देखील डाळिंब संशोधन केंद्राच्या कार्याचे कौतुक केले आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. मान्यवरांची उपस्थिती. या प्रसंगी सरपंच पोपट जाधव, शिराज पाटील, रफिक पाटील, दत्तात्रय फडतरे, बाळासाहेब गायकवाड, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, तानाजी बनसोडे तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, गुंड गुरुजी, पुजारी सर, पाटील सर, हराळे सर आणि जकराया समूहाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा सुरू असतानाच दर्जेदार स्कूल बॅग आणि साहित्य मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा मोठा आधार आहे. उपस्थित पालक.